प्लॅस्टिक कार्डचे विसर्जन आणि डिजिटल युगाचा उदय. काय आता एटीएम कायमचे बंद होणार? भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा बँकेत पैसे काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावं लागत असे. त्यानंतर एटीएम नावाचे क्रांतिकारी मशीन आले आणि डेबिट कार्डाच्या रूपाने माणसाच्या हातात 24 तास पैसे काढण्याचे साधन आणि स्वातंत्र्य मिळाले. मात्र काळाचे चक्र असे फिरले की आज तेच डेबिट कार्ड आणि एटीएम मशीन आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहे. विशेषतः कोरोनाच्या जागतिक संकटानंतर डिजिटल क्रांतीने जो वेग घेतला त्याने बँकिंग क्षेत्राची संपूर्ण समीकरणच बदलून टाकली आहेत. आज परिस्थिती अशी आहे की ज्या एटीएम केंद्राबाहेर एकेकाळी रांगा असायच्या तिथे आज शुकशुकाट पाहायला मिळतो. खिशात पाकिट आणि त्यात डेबिट कार्ड ठेवण्याची जागा आता मोबाईलमधील डिजिटल वॉलेट आणि UPIने घेतली आहे. रस्त्यावरील साध्या भाजीवाल्यापासून ते आलिशान शोरूमपर्यंत सगळीकडे QR कोड झळकत आहेत. सुट्टे पैसे नाहीत ही अडचण आता डिजिटल व्यवहारांमुळे कायमची मिटली आहे. जेव्हा एखादा माणूस एका क्लिकवर किंवा स्कॅनवर सेकंदात व्यवहार करू शकतो तेव्हा तो मुद्दाम एटीएम शोधत जाण्याचे आणि तिथून पैसे काढून ते सोबत बाळगण्याचे कष्ट घेताना दिसत नाही. ग्राहकांच्या या बदललेल्या सवयीचा थेट परिणाम बँकिंग पायाभूत सुविधांवर झाला आहे. बँकांसाठी एटीएम चालवणे हा आता सेवा देण्यापेक्षा खर्चाचा विषय बनला आहे. एका एटीएम मशीनचे भाडे, 24 तास लागणारी वीज, सुरक्षेसाठी नेमलेला रक्षक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या मशीनमध्ये वारंवार रोकड भरण्यासाठी करावा लागणारा खर्च, हे सर्व मिळून बँकांचा मोठा आर्थिक बोजा वाढत आहे. जेव्हा एटीएमचा वापर कमी होतो तेव्हा बँकांना तो खर्च सोसणं कठीण जातं. परिणामी बँकांनी आता आपला हा देखभाल खर्च वसूल करण्यासाठी ग्राहकांवर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी विनामूल्य वाटणारी ही सुविधा आता सशुल्क आणि महागडी होत चालली आहे. हा आकारला जाणारा दंड म्हणजे एक प्रकारे डेबिट कार्डच्या युगाचा अंत जवळ येत असल्याचा संकेत मानला जात आहे. बँका आता ग्राहकांना अप्रत्यक्षपणे कार्डलेस होण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. आज UPI ATM सारख्या नवीन सुविधा येत आहेत जिथे कार्डाशिवाय केवळ मोबाईल स्कॅन करून पैसे काढता येतात. हे सर्व पाहता भविष्यात ATM सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. कदाचित काही वर्षांनी डेबिट कार्ड हे केवळ ओळखपत्र म्हणून उरेल किंवा ते पूर्णपणे बंद होऊन केवळ मोबाईल बँकिंगवरच सर्व व्यवहार चालतील. ज्या वेगानं ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढत आहे ते पाहता प्लॅस्टिकच्या या डेबिट कार्डाला लागलेली घरघर म्हणजेच येणाऱ्या पूर्णतः डिजिटल आणि कॅशलेस भारताची नांदी आहे. ATM ओस पडणे ही केवळ एक घटना नसून ती एका जुन्या तंत्रज्ञानाला निरोप आणि नवीन युगाचे स्वागत करणारी प्रक्रिया आहे.